सर्वांना पहिल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आहे। एका चांगल्या दिवशी तुम्ही आलेला आहात। आज काय नरक चतुर्थी म्हणजे काय असतात? नरकासुराचा वध। आता नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही। तो वध त्याचा वध घेण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात। आता हा प्रवाह सुरू झालेला आहे। आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसले त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरा सकट आपण पकडलेली आहे। आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत, कारण कोणालाच हुकुमशाही नकोय। आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे? महाराष्ट्र नेहमी लढणार आहे। आज तुम्ही सगळेजण शिवसेनेत आला। मला सर्व चॅनलच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्हाला काही खोके बिके काही मिळाले का? काही धाक दपटशा तुमच्या मागे कोणती एजन्सी? काही नाही, कारण शेवटी लालूच दाखवून घेतलेली माणसं आणि घाबरून जे पक्षांतर करतात ती नेबळट माणसं, याच्यापेक्षा हे कट्टर निष्ठावंत जे एका हेतूने आणि उद्दिष्टाने शिवसेनेमध्ये येत आहेत। मी भारतीय जनता पक्षातल्या सर्वच कार्यकर्त्यांना आज एक विनंती करतोय की आपण काय करत आहात आणि कोणतं विष पोसत आहात याच्याकडे एकदा नीट डोळे उघडून बघा आणि इतिहासामध्ये आपण या पापाचे धनी म्हणून आपली नोंद होऊ देऊ नका। हीच त्यांना मी दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा आणि एक नम्र विनंती करतोय। बाकी जास्त काही आता मी भाषण करण्याची आवश्यकता नाही। तसं नाशिकमध्ये एकदा येऊन गेलोय मी, नाशिकमध्ये पुन्हा येईन। मी नाशिकमध्ये पुन्हा येईन, त्यावेळेला तुमच्याकडनं एक वचन पाहिजे की मी येईन तो भगवा फडकवूनच येईल। आणि तो भगवा फडकवण्यासाठी काही जगदंबा आपल्याला निरोगी उदंड दीर्घ आरोग्य देवो हीच प्रार्थना करतो। सगळ्यांचं स्वागत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।